हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ ह्या सगळ्या स्टाफला विचार सगळ्यांना जय महाराष्ट्र नमस्कार कसे आहात आपण ही भाषा हॉस्पिटल तोडणं किंवा त्यांना हॅरेसमेंट करणं हा नाही पण जो आहे अन्यायाच्या विरोधात ही लढाई आहे हा चुकला म्हणून त्याच्या मी मॅनेजमेंटला भांडायला नाही आलेलं आहे ही विकृती आहे मग ही याला सपोर्ट कोणी केला मग यांचा बाप पण बसलाय भाजी हॉस्पिटल चालवणारा तो कोणीही असू दे पॉलिटिकल असू दे कोणी असू दे मला फरक पडत नाही आम्ही तुम्हाला विनंती करतो पोलीस इथे उभे आहेत कृपा करून तुम्ही कोणावरही हात उचलू नका कायदेशीर मार्गाने आम्ही तुम्हाला सहकार्य करू ही पोलीस म्हणून मी या ताज्या पोलिसांचा इथे आपणास विनंती करतो एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या समक्ष कोणावरही हात उचलायचा नाही सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल फक्त दोन या दोन नाही सगळे काल एक विषय झाला त्याला ठोकायला आलं त्याला मारणार आहे बाहेर येऊन त्याला मी मारणार आहे यासाठी मारणार आहे की ती त्याची जी अश्लील भाषा आहे तो काय नाव त्याचं मिश्रा ती मुलगी कुठे आहे तिकडे रसिका इकडे डॉक्टर या डॉक्टर आहेत यांचा विषय असा आहे की यांची आई हायकोर्टामध्ये सेक्शन ऑफिसर होत्या आई वडील कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत गेल्या 10-12 दिवसापासून यांची आई 3 दिवसापूर्वी एक्सपायर झाली तिथे यांनी ऑलरेडी 6.5 लाख रुपये भरलेले आहेत 2 पेशंटचे म्हणून 3.5 लाख रुपये भरलेले आहेत आई आणि ही एक लवकर इंडिया आहे 6.5 लाख रुपये भरून झाल्यानंतर आई ज्यावेळी एक्सपायर झाली त्यावेळी मिटिंगला प्रॉब्लेम झाला तर आम्ही नाव सांगितलं त्याच्यानंतर काल एक फोन आला तर या मिश्राचा फोन आला आणि त्याने जी भाषा वापरली तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तो ऐका याला मी ठोकन घेऊन जाणार बोलून घ्या मारणार म्हणजे मारणार त्याला मला तुमच्या सगळ्याची काळजी आहे म्हणून तुमची आहे तुमचा मान सन्मान आहे म्हणून मी ती रेषा ओलांडायला मला 2 मिनिटं नाही लागत आणि तिकडे खेचून आणायला पण मला बोलून करायचं किती वेळ लागणार मला काय करणार तुम्ही जाणार त्याला खेचणार आणि इथं भरभर मारणार त्याला सांगून मारणार आहे त्याला काय बोलत नाही सर एक मिनिट बाकी जरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा सर सर या अण्णा देवी आहे त्यांचे आई वडील इथे ऍडमिट आहेत सेक्शन ऑफिसर हायकोर्टाच्या 3 दिवसामध्ये त्यानंतर विषय असा झाला की 7.5 लाख ऑलरेडी भरून झालेले आहेत या इथं हॉस्पिटलमध्ये आणि 3 दिवसापूर्वी ज्यावेळी यांचं निवासस्थान आहे कालचा तुम्हाला एक कॉल एक असा ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे 12 मिनिटाचा कॉल आहे हा जो समोर बसलेला आहे आता संस्थांना निघून गेला त्याने मिश्राने अतिशय घाणेरडी भाषा या मुलींबरोबर वापरलेली आहे नाही यांना राहू दे नाही एक मिनिट मी रिक्वेस्ट करतो त्यांचं बोलणं चालू होतं शिक्षणामध्ये निवेदन दिलं तर बरोबर निवेदनचे विषय हा विषय सीएमचा हँडल करतो जेवढे पण विषय आहेत महिलांचा विषय आहे ते सगळे विषय असतो मी जातो आणि कमी करतो या मुलीला जो 12 मिनिटाचा जो कॉल आहे ऐकवतो जबरदस्ती तर मी करणारच पैसे तर मी घेऊनच राहणार आणि त्याची 12 मिनिटाची क्लिप ऐका आणि तो म्हणतो की हो आम्ही जबरदस्ती करणार 100% जबरदस्ती करणार चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि तुम्ही पेशंटला अशा पद्धतीने हॅरेसमेंट करू शकत नाही ऑलरेडी यांची परिस्थिती तिथे ऍडमिट आहे एक पेशंट आतमध्ये कोविडमध्ये ऍडमिट आहे तर ते म्हणतात की 3.5 लाख रुपये आताच्या आता भरा नाहीतर आम्ही हे याला बाहेर नायर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू त्यांना कोणी अधिकार दिले सर एकतर डिस्चार्ज करा त्यावेळी पैशाची जी काही कुठेतरी होईल ते होईल तुम्ही त्याच्या अगोदर पैसे भरले नाही म्हणून तुम्ही नायर हॉस्पिटलला शिफ्ट करताय म्हणजे वेदर इज ओके ऑर नॉट ओके तुम्ही ही डिसिजन कशी काय घेऊ शकता आणि आता हा कॉल ऐका तर मी माझ्यावर गुन्हा होते मी त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार आणि हा तुम्ही कॉल ऐका सर हेलो हेलो रसिका जी दिनेश मिश्रा बोल रहा हूँ। हाँ जी बोलिए। अच्छा सुनिए अभी जस्ट अपडेट ये दे रहा हूँ कि अगर आज पेमेंट नहीं हो पाता है हाँ तो नॉन पेमेंट के बिहाफ पे आपका पेशेंट को नायर में शिफ्ट आउट करेंगे शाम तक अगर पेमेंट नहीं आता। ऐसा आपका रूल है क्या?
Yes, we can do as a non-payment. कैन यू सेंड मी द लेटर और समथिंग जहाँ पे ये रूल रखा है? नहीं, लेटर्स देखने के लिए आपको पेमेंट तो पहले करना होगा ना मैडम। क्लियरली प्रेशराइज कर रहे हो ये 100% और प्रेशराइज नहीं मैंने कर रहा हूँ, आज 100% आने वाली प्रेशराइज कर रहा हूँ। दिन खत्म हुआ नहीं है। तो नहीं, किस बात के आप ऊपर यहाँ पे बोल पेमेंट रहे करो, हो? पेमेंट नहीं होगा तो पेशेंट ट्रांसफर होगा। आप ऐसा नहीं कर सकते। करेंगे, ऐसा ही मेरा होगा। ऐसा कैसे करेंगे? मुझे आप लेटर दो पेमेंट आप। फिर क्यों नहीं कर रहे हो? तो मैंने हमेशा ना जब बोला पेमेंट तो आपने पेमेंट आपने ना मेरे बोला नहीं तो पेशेंट को आपने डिस्चार्ज पेमेंट दिया करना है क्या? चाहिए ना। आपके आपने आगे मेरे पेशेंट को डिस्चार्ज दिया है क्या? डिस्चार्ज देने के बाद मैंने अभी पेमेंट होता तो आप आपका बात पेशेंट बराबर डिस्चार्ज थी। नहीं हुआ, एक पेशेंट एक्सपायर्ड होके गया तो आपने पेमेंट किया क्या? 3.5 लाख एक्सपायर हो रुपया? गया मेरा दूसरा पेशेंट वहाँ पे है ना पर नहीं, ऐसा थोड़ी ना तो उसने मतलब मॉडगेज क्या थोड़ी ना होता है? रखा है। एक आप पेशेंट मुझे रखा लेटर है, देने एक के लिए पेशेंट रेडी नहीं हो? रखा है। आप मुझे आप लेटर देने पेमेंट के लिए कीजिए, रेडी मैं हो लेटर क्या? देता हूँ ना। आप मुझे पेमेंट करवाइए, मैं मैं क्यों लेटर देता हूँ। पेमेंट पर आप नॉन पेमेंट के बेसिस पे आप पेशेंट शिफ्ट करने की धमकी दे रहे हो ना मुझे? 100% हम लोग शिफ्ट करेंगे पेशेंट। मुझे लेटर दो, लेटर लिख आपको के दो। लेटर कुछ नहीं मिलेगा, आपको नहीं शिफ्ट आउट होगा कुछ नहीं पेशेंट। मिलेगा मतलब फिर ये इलीगल है फिर आप मुझे ये सब बोल आप नहीं पेमेंट नहीं सकते। करेंगे, आप वो बोल लीगल नहीं है। सकते। आपके पास अगर लेटर नहीं है तो आप ये सब मुझे बोल नहीं सकते। नहीं, लेटर के बेस पे आप पेमेंट नहीं करोगे नहीं मैंने किधर बोला पेमेंट तो नहीं? आप मैं यहाँ पे आके बोलती हूँ कि पेमेंट करवाइए। मैं पेमेंट नहीं आपके करोगे। पेमेंट की बात करने वाली हूँ, ऐसा मैंने क्लियरली बोला है कि नहीं? लेकिन कितना आज का दिन बोला है कि नहीं? आज का दिन आप बोल रहे हो, बोला लेकिन है कि नंदगांवकर को नहीं? लेके आऊंगी, है ये कि लेके नहीं? आऊंगी, वो लेके आऊंगी। मैं पेमेंट आज उनके का सामने दिन ही बोला है करूंगी। कि नहीं? आपने खुद बोला था कि मैं आज के दिन रुकूंगा, आप रुके? हाँ, आप मुझे आज किस के दिन बेसिस हम पे लोग धमकी शाम दे तक रहे हो ये रुकेंगे। सब? शाम तक अगर नहीं होता है तो किस पेशेंट शिफ्ट बेसिस आउट पे होगा। धमकी? तो मुझे भाई मुझे लिख के दो ये सब बातें। कुछ लिख के नहीं मिलेगा, आप पेमेंट कीजिए, उसके बाद मुझे सब लिख देखा के दो, जाएगा। लिख के दो, वरना मैं पैसों को बातें खाने नहीं दूंगी। मैं आपको पहले ही बोल कुछ रही हूँ। लिख के नहीं। ही भाषा आहे किती पेमेंट केलं आपण? 1 घेऊन जाणार ज्याला कोणाला आवायचं तुम्ही आणता. तुम्हाला मांडायचं आहे सरकारवर मांडा. मेडिसिन कामाची बोलणार त्या माणसाला आहे, त्याला मला मारायचं केस घ्यायला तयार आहे ना मी? मला एक तयार आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. सर तुम्ही पोलीस असताना समोरच्याला मारताय बरं का? एक आम्ही तरी नपुसक आहेत बरं का? मी तुम्हाला एकच विचारतो. तुम्ही चांगले नाही, आहात. ऐका, आम्ही तरी नपुसक आहे. पोलिसांची विनंती आहे का? आम्ही तुम्हाला विनंती करतो, पोलीस इथे उभे आहेत, कृपा करून तुम्ही कोणावरही हात उचलू नका. कायदेशीर मार्गाने आम्ही तुम्हाला सहकार्य करू ही पोलीस म्हणून मी या कार्यपुरुषांचा आपणास विनंती करतो. आमची एवढीच रिक्वेस्ट आहे, आमच्या समक्ष कोणावरही हात उचलायचा नाही. सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल एवढीच विनंती. आमचा अभिमान पोलिसांचं बस एवढं असेल आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही आल्यानंतरची अगोदर मी काय म्हणतो सर मला जर काय करायचं असतं तर मी अगोदर डायरेक्ट फोन करतो. मला कळत होतं की त्यांना 10 मिनिटं घेत आहे, मॅनेजमेंटला भेटायचं नाही, मला सगळ्यांना बोलवायचंय की मला जर ऐका. तर पोलिसांचा वाद नाही. पोलीस त्यांच्याकडे साष्टांग नमस्कार, पोलिसांना साष्टांग नमस्कार. तुम्ही कधी मला ऍडव्हान्स दिलं का पोलिसांना? माझी दुसरी वेळ ऍडव्हान्स दिलं का? यांना काही नियम बंधनं घालून दिलेले. त्या बंधनानुसार मी बऱ्याच लोकांचे पेमेंट मी स्वतः या हॉस्पिटलला येईल. मी स्वतः 7.5 लाख रुपये एका माणसाकडे मी नोंद केलेलं आहे. मी स्वतः गेलेलं आहे. मी पुरावे दिले मागच्या आठवड्यामध्ये की मागच्या मी जो 15,000 रुपये प्रतिनिधीचा चार्ज आहे हे म्हणाले मला लिहून दिलं की आता 5,000 जाऊन येतं साहेब 10,000 कोणी आहे हा कोणीतरी असतं कोणत्याही जाती धर्माचं असताना तरी मी माझी ही चुकी नसती. कारण त्याची हिंमत कशी होते की एकतर ती सेक्शन कोर्टाची अधिकारी आहे किंवा पुष्पकलाचा दैव आहे. तू असे हरेसमेंट नाही करू शकत आणि तू वरतून सर्वांना समान या गावामध्ये बोलतो मी पोलिसांना आणि सरकारला त्याने काय बोलला 100% मी प्रेशराईज करतो. हे आहे. म्हणजे याचा अर्थ कोणाची मुजोरी झाली सर? मग ही मुजोरी मला जरी केस झाली
तुमचा मानसन्मान घाबरून नाही सर, आम्ही तुमच्यासाठी ढाल म्हणून आहोत आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. पण अशी जर मुजरी होणार असेल तर मला केस द्यायला आवडेल. तो तुमचा अपमान नाही सर की त्याला हा धडा शिकवायला की महिलांशी गैरवर्तनाने बोलायचं नाही. कायदेशीर तुमच्यावर केस होणार, पण त्याला उठ्या भाषा काढून मी आता मी प्रत्येक वेळेचं घालून असं तर कार्य नाही होत ना सर कामं. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की मी कायदा मानत नाही, आम्ही इथून निघून जातो. ऐका, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही कायदा मानत नाही, 100% मानतो. पोलीस ही संस्था मानत नाही, मी इथून निघून जातो, त्याच्यानंतर आम्ही ऍक्शन घेतो. चालेल का? सर नाही, मला एवढं सांगा. त्यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे ना. पण त्याच्यासाठी कायदेशीर पुरावा जो त्याच्या आहे, समोर उतरायची पण तो पद्धती आहे protect आपल्याकडे. केला जाईल. पण आमच्याकडे त्या काही पद्धतीने माध्यम आहे पण त्याला कधी अशी माणसं कधी समाजासमोर येणार नाही. अशी माणसं समाजासमोर त्याबाबत येणार. त्यांना लेखी तक्रार कधी आली आहे पण अशी माणसं येऊ ना. म्हणजे एखादं बजाज फायनान्स असेल, आयसीआयसीआय फायनान्सचे क्रेडिट कार्डचे जे लिहून एजंट असतात, पेशंटसाठी तुम्ही असं ठेवायला लागले का? मी पद्धत सर तुम्ही ऐका, यांनी ऐकायला पण आज जर तुम्ही मराठी असताना सर तर मराठी माणूस म्हणून तुमचं पण रक्त खळवळलं पाहिजे. मी काय आहे, ऐका. इथेच आपल्याला सांगायचं आहे, डॉक्टर हा आपल्या मागे त्याला बोला, माफी मागायला लावा सर. जी जनतेबद्दलची कळकळ आहे ना, त्याचा मला आदर आहे. बरं का? हो. आणि एक विषय सांगतो, हा एक सर्वात महत्वाचा विषय जो एकदम नाही, पुढे विषय सांगतो की हे सेनामधून ज्या दिवशी बुधवारी आले, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन घेऊन आले आणि हे येऊन गेले. मला वाटलं की आम्हाला सांगितलं की आपल्याकडे दोन्ही पेशंटला शिफ्ट करा, नाही तर 3.5 लाख रुपये भरा. मी साहेबांच्या नावाने निवेदन घेतलं आणि त्यांना सांगितलं, मेसेज दिला की पुढच्या सोमवारी होणारे मी देतो, तोपर्यंत ट्रीटमेंट व्यवस्थित चालू ठेवा, बाहेर काढू शकत नाही तुम्ही. हा मेसेज त्यांनी दिला. सेम डेला हा त्यांनी इथे आले, मेसेज दिला. त्या रात्री 11:30 वाजता यांना फोन येतो डॉक्टरचा, आई क्रिटिकल आहे आणि सकाळी ती एक्सपायर होते. सकाळी ती एक्सपायर झाली. ज्या दिवशी यांनी सांगितलं की नितीन नांदगावकर मंगळवारी येतील आणि बिलाच्या बाबतीत सूचना करतील, त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता यांची आई मरते. आणि मग 3 दिवसानंतर हा तकादा लावतो. याचा अर्थ काय, 24 तासामध्ये मे बी त्यांची आई व्हेंटिलेटरच होती आणि मेलेलीच आई होती, पण त्यांना ते पैसे काढायचे होते. कारण 24 तासाचं त्या पोस्टमॉर्टममध्ये आलेलं आहे की 24 तासात ती होती व्हेंटिलेटर. हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये डेथ सर्टिफिकेट 24 तासामध्ये डेथ झाली. मोर दॅन 24 आवर्स. ती डॉक्टर आहे सर स्वतः. मोर दॅन 24 आवर्स दिला सर. मोर दॅन 24 आवर्स म्हणजे आईची आई ऑलरेडी मेलेली होती, पण तुम्हाला जोपर्यंत पैसे रिकव्हर होत नव्हते तोपर्यंत तुम्हाला तक्रार असेल. मेडिकल बोर्ड आहे, तुम्हाला सांगायचं. सर त्याला आर्टिकल 19 अंतर्गत की जर कोणत्याही हॉस्पिटल चॅरिटेबल जर बिलिंगच्या बाबतीत जर आपला महाराष्ट्राचा आणि भारताचा धर्म काय पाहिला की जो कोणी माणूस असेल त्याला ट्रीटमेंट पहिल्यांदा मिळाली पाहिजे, त्याचा जीव वाचवणं हा त्या हॉस्पिटलचं कर्तव्य आहे. मग ते खाजगी हॉस्पिटल असू ते गव्हर्नमेंट असू, त्याला पहिला इलाज करा. तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जागा करून द्या आणि त्याला ती अँब्युलन्स पण द्या, की त्याचं भाडं जात नाही. आता मी दुसरा प्रश्न ऐकतो की जर बिल नसेल ना तर तुमची फाईट आता सरकारबरोबर असली पाहिजे. तुम्ही जा ना सरकारकडे, हॉस्पिटलला सांगा की आम्हाला आमचं बिल सरकारकडनं पाहिजे किंवा पोर्टलमधनं बिल द्या. तुम्ही फर्स्टेज नाही घेऊ शकत. करोना म्हणून काही 20 आणि 30 लाख रुपये आणणार कुठं हो. आणि ज्या तिची आई मेल्यानंतर 3 दिवसानंतर तो माणूस अशा पद्धतीने अशी बोलत असेल, त्याला काही सुविधा माणूस की सगळ्या मेल्या इथे घेणार. हे जे हा जो काय प्रकार झालाय ना, त्याच्यासमोर मी तुम्हाला सांगतो बरं का, की आम्ही पहिले त्याच्या मॅनेजमेंटला सांगणार की अशा पद्धतीने भाजप पेशंटसमोर वापरली गेली सर. दुसरी गोष्ट, पेशंट संबंधित जी कंप्लेंट आहे तुम्ही पोलीस स्टेशन आमच्यासोबत या, त्याचा सॉर्ट आउट मी करतो. सर तुमचे पेपर बिल तुमच्या सोबत राहू द्या. पण मी आता पण एकच शब्द वापरतो की जो काही प्रकार इथं व्हायला पाहिजे, मी अपेक्षा करतो की तसं व्हायला नको. सर हॉस्पिटलमध्ये काही करणार नाही. सर मी तुम्हाला वचन देतो, माझा शब्द आहे, हॉस्पिटलमध्ये तुम्ही काहीच नाही करणार. हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलमध्ये मी काय करणार नाही. त्याच्या पुढे काय करायचं हा माझा वैयक्तिक विषय झाला नाही. पण मी हॉस्पिटल बघा, माझं मी हॉस्पिटल कॉलेज कंप्लेंट आहे ना, हो ऑफकोर्स कंप्लेंट आहे. ठीक आहे. बाकी त्याला जबाबदार पोलीस असतात. जो काही इश्यू असतो तो सॉर्ट आउट करायचा रिलेटेड आहे. हे तुम्हाला एक माहिती देतो, माझं काय मत आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्या शासनाने मार्ग ठरवून दिले, त्या मार्गानुसार आपल्याला चालू पाहिजे. बाकी कोण कसं बोलतो, काय बोलतो, तो नंतर सर हात जोडतो, आमची बहीण गेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सांगता की कागदाची जाऊया. त्या रात्री आम्ही तुमचं काय म्हणणं काय केलं? काय नाही, त्याला फक्त तुम्ही तिथे
चला तिथे करू काय असेल ते. नाही, हे पोलिसांमध्ये होईल. हा कायद्याच्या बाजूला झालं सर, कायद्याच्या बाजूला झालं. हे पहा सर, तुम्ही आलात तर मी थांबतोच आहे, मी थांबलोच आहे ना सर. मगाशीच थांबलो. बघा, आम्हाला माहिती होतं की पोलीस जिथे जातो तिथे पोलीस येणार, पण मी आधी सांगतो माझ्या मुलांना कधीही ही अथॉरिटी नाही आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ या सगळ्या स्टाफला विचार, सगळ्यांना जय महाराष्ट्र नमस्कार कसे आहात आपण, ही भाषा हॉस्पिटल तोडणं किंवा त्यांना हॅरेसमेंट करणं हा नाही. पण जो आहे अन्यायाच्या विरोधात ही लढाई आहे, हा चुकला म्हणून त्याच्या मी मॅनेजमेंटला भांडायला नाही आलेलं आहे. ही विकृती आहे. मग ही ह्याला सपोर्ट कोणी केला, मग यांचा बाप कोण बसलाय बाकी हॉस्पिटल चालवणारा, तो कोणीही असू दे, पॉलिटिकल असू दे, कोणी असू दे, मला फरक पडत नाही. मॅनेजमेंटचा एक माणूस एका मुलीला अशा पद्धतीने जो बोलतो ना 100% मी प्रेशराईज करतो, ही हिंमत आली कुठं त्याच्यामध्ये. म्हणजे एक ट्रस्ट हॉस्पिटल आहे, एक ट्रस्ट म्हणजे काय झालं की सेवा आहे, मदत आहे, आणि मदतमध्ये तुम्ही रिकव्हरी करता, हा गुन्हा आहे, गुन्हा दाखल करा सर. हे काय आहे, त्यांनी पॉईंट काढून आम्हाला त्याप्रमाणे कारवाई करू. आणि माझं वचन आहे सर, इथे नाही मांडणार हा माझा तुमच्या समोर नाही मांडणार. ते पोलीस आहेत, कायद्याने सगळं होणार. काय नाही. चला तुम्ही हा विचार करू नका की मी इथे येणार आणि बरं नाही करणार, आणि हे खोटे आरोप करत असेल तेही विचार करा. मी इथे येऊन नाही करणार. पण त्याला पण घ्या ना सर, त्याला पण मी आहे नाही सर, पण तिथे त्याला